नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविडच्या या संकटामुळे आपण सर्वजण घरी आहोत आणि त्यामुळे आपलं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळा बंद शिक्षण चालू हा उपक्रम हाती घेण्यात आला। याच उपक्रमाच्या अंतर्गत आपण गेल्या व्हिडिओमध्ये प्रकरण नंबर 3 उपयोजित इतिहास या प्रकरणातील उपयोजित इतिहास म्हणजे काय आणि इतिहासाशी संबंधित असणाऱ्या ज्ञानशाखांचा विचार केला। आज आपल्याला उर्वरित भाग जो आहे त्याचा अभ्यास करायचा आहे। तर चला पाहूयात 3.3 उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ। मित्रांनो, उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी निश्चितपणे सहसंबंध असतो, कारण भूतकालीन घटनांचा आधार घेऊनच आम्ही आमची दिशा ठरवत असतो आणि त्यामुळे भूतकाळाचे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील अवशेष हे वर्तमान काळामध्ये अस्तित्वात असतात। याच्याशिवाय आपल्या पूर्वजांचा जो काही इतिहास आहे तो इतिहास आम्हाला समजावून घ्यावासा वाटतो, कारण तो इतिहास, त्या खानाखुणा या खरं तर आमच्या पूर्वजांच्या आठवणी आहेत, पूर्वजांची ओळख आहे आणि म्हणून आम्हाला तो इतिहास समजावून घ्यावासा वाटतो। इतिहासाचे ज्ञान हे आपल्याला आपल्याच उगमाकडे घेऊन जातं। म्हणजेच पूर्वीच्या कालखंडामध्ये आमच्या पूर्वजांनी एखाद्या घटनेच्या संदर्भात, एखाद्या निर्णयाच्या संदर्भात काय केलं, एखादी परिस्थिती उद्भवल्यानंतर त्यांनी नेमका कोणता निर्णय घेतला, हे सर्व आपल्याला त्या ज्ञानाद्वारे लक्षात येतं आणि त्याच्यामुळे आमच्या पूर्वजांचा जो काही इतिहास आहे तो इतिहास जाणून घेणं हे अतिशय महत्त्वाचं असतं। दुसरं, आमची जी काही पिढी आहे या पिढीच्या समोर आमच्या पूर्वजांचा आदर्श आम्हाला निर्माण करायचा असतो आणि त्यामुळे हा सांस्कृतिक वारसा जो आहे, हा सांस्कृतिक वारसा पुढील पिढ्यांच्या हितासाठी जतन करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करतो आहे। आता आपण पाहूयात की इतिहासाचा वर्तमान काळाशी नेमका सहसंबंध कसा असतो। त्यातील पहिला आहे, भूतकालीन घटनांच्या आधारावरच मानव वर्तमानकालीन वाटचाल किंवा त्याची जी काही दिशा आहे ती दिशा ठरवण्याचा प्रयत्न करत असतो। जसं बघा, 1962 साली भारत आणि चीन या दोन देशांच्या मध्ये युद्ध झालं। ज्या देशाला आम्ही आमचा मोठा भाऊ समजलं, ज्या देशाला आम्ही आशिया खंडातील एक महत्त्वाचं राष्ट्र म्हणून मान सन्मान दिला, त्याच राष्ट्रांनी आमच्या विरोधामध्ये एक मोठा विश्वासघात केला आणि आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला। 1962 साली आमच्याबरोबर युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये आमचा पराभव झाला। मग या घटनेच्या माध्यमातून आम्ही वर्तमान काळामध्ये काय सुधारणा केली, तर अशा प्रकारचं युद्ध होऊ नये यासाठी किंवा अशा प्रकारची फसवणूक पुन्हा आमची होऊ नये याच्यासाठी आम्ही काय करतो आहे, पहिल्यापासून तयारी करतो आहे। म्हणजेच मित्रांनो, भूतकालीन घटनेचा अभ्यास करून जी काही माहिती आम्हाला मिळाली, जे काही ज्ञान आम्हाला मिळालं, जो अनुभव आम्हाला आला, त्या अनुभवाच्या आधारावरती आम्ही वर्तमानाची दिशा ठरवत असतो। दुसरा आहे, उपयोजित इतिहासाद्वारे वर्तमानातील सामाजिक आव्हानांवरती उपाययोजना करणे शक्य होते। वर्तमानकालीन जीवन जगत असताना समाजात वेगवेगळ्या प्रकारची संकट येतात, वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं येत असतात आणि मग ही संकट, जी काही आव्हानं आहेत ती आव्हानं सोडविण्यासाठी, संकटांवरती मात करण्यासाठी आपल्याला ऐतिहासिक घटनांच्या द्वारे जे काही ज्ञान मिळतं त्या ज्ञानाचा उपयोग होत असतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केल्या आणि मग त्याच ज्ञानाचा आधार घेऊन आज आम्ही सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यासाठी, सामाजिक एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी त्यांचा आदर्श जर डोळ्यासमोर ठेवला तर निश्चित आमच्या समाजामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत, कोणत्याही प्रकारची आव्हानं आमच्या समोर उभी राहणार नाहीत। आम्ही सर्वजण गुण्यागोविंदाने एकात्मतेने वागू, एकात्मतेने राहू।
तिसरं आहे उपयोजित इतिहासाद्वारे वर्तमानात सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेता येतात. भूतकालीन घटनांचा अभ्यास करून जी माहिती आम्हाला मिळते त्या माहितीचा उपयोग करून आम्ही काय करतो तर सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेत असतो. याच्यासाठी पण एक उदाहरण मी तुम्हाला सांगेन. प्राचीन भारतामध्ये सम्राट अशोकाने कलिंगची लढाई केली आणि या कलिंगच्या लढाईनंतर कलिंगच्या युद्धानंतर खूप मोठा नरसंहार झाला. आणि मग या युद्धाच्या माध्यमातून या लढाईच्या माध्यमातून मी काय मिळवलं? या युद्धाच्या माध्यमातून खरोखरच मी शांतता प्रस्थापित केली का केवळ मी माझा साम्राज्य विस्तार केला? या गोष्टी जेव्हा लक्षात आल्या तेव्हा सम्राट अशोकाने ठरवलं की नाही, जग जिंकायचं असेल तर केवळ युद्धाचा पर्याय नाही तर शांतता देखील महत्त्वाची आहे. आणि कधीही युद्ध न करण्याचा निर्णय या महान राजाने घेतला आणि त्याच्यानंतर मग पुढे जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी शांततेला त्यांनी महत्त्व दिलं. आणि मग आज सुद्धा आपण जेव्हा केव्हा अशा प्रकारचा प्रसंग येतो तेव्हा आपण त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवू शकतो. चौथा आहे उपयोजित इतिहासाद्वारे वर्तमानात रोजगाराच्या संधी देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. आपल्या सर्वांनाच इतिहास जाणून घेण्याची इच्छा असते. आपल्या सर्वांनाच आपल्या पूर्वजांचा जो काही पराक्रम आहे, त्यांचं जे कर्तृत्व आहे ते कर्तृत्व जाणून घेण्याची इच्छा असते. आणि मग हे कर्तृत्व या पराक्रमाच्या खाणाखुणा आज सुद्धा अवशेषांच्या रूपाने, वारसास्थळांच्या रूपाने उपलब्ध असतात. ही वारसास्थळं, हे अवशेष जतन करण्याच्या माध्यमातून, पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराची संधी सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. म्हणजेच एकंदरीतच काय तर या इतिहासाचा वर्तमान काळाशी सहसंबंध असतो. आता आपल्याला पाहायचं आहे की आमच्या पूर्वजांचा सांस्कृतिक वारसा नेमका कोणता आहे. आणि म्हणून 3.4 अर्थातच सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळे आणि त्यांचं व्यवस्थापन हा घटक आपल्याला अभ्यासायचा आहे. यामध्ये आपल्याला सांस्कृतिक वारसा नेमका कोणता आहे, नैसर्गिक वारसा कोणता आहे आणि मग सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचं जतन आम्ही का बरे करायचं, हा सर्व घटक आपण समजावून घेऊया. मग चला पाहूयात की सांस्कृतिक वारसा म्हणजे नेमका काय. जो वारसा मानवनिर्मित आहे, जो वारसा मानवाने निर्माण केलेला असतो त्याला सांस्कृतिक वारसा असं म्हटलं जातं. तो वारसा मूर्त आणि अमूर्त स्वरूपात असतो आणि त्याच्यावरूनच या सांस्कृतिक वारशाचे दोन प्रकार पडतात. एक आहे मूर्त सांस्कृतिक वारसा. मूर्त सांस्कृतिक वारशामध्ये वास्तू, वस्तू, प्राचीन ठिकाणं, हस्तशिल्पे, हस्तलिखिते या सर्वांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. अमूर्त सांस्कृतिक वारसा जो आहे याच्यामध्ये कशाचा समावेश होतो ते पण आपण पाहूयात. मित्रांनो, आपल्या देशाची संस्कृती ही खूप महान आहे. सांस्कृतिक विविधता आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे. पण या सांस्कृतिक विविधतेत एकात्मता आहे हे विसरून आपल्याला चालणार नाही. भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपण जेव्हा जातो त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या परंपरा प्रचलित असलेल्या आपल्याला दिसून येतात आणि त्या परंपरांच्या माध्यमातूनच त्या प्रदेशाची ओळख जतन केली जाते. आणि म्हणून या ज्या काही परंपरा आहेत या परंपरांचा समावेश अर्थातच आम्ही अमूर्त सांस्कृतिक वारशामध्ये करतो. मग मौखिक परंपरा, पारंपरिक ज्ञान, कला सादरीकरणाच्या पद्धती असतील आणि विशिष्ट पारंपरिक कौशल्य म्हणजेच एखादी वस्तू बनवण्याची कला असेल, या सर्वांचा समावेश हा अमूर्त सांस्कृतिक वारशामध्ये होत असतो. दुसरा महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे नैसर्गिक वारसा. ही व्याख्या आणखी सोपी आहे. जो वारसा निसर्गाने निर्माण केला, ज्याच्यामध्ये मानवाचा काही संबंध नाही, असा जो काही वारसा आहे त्याला नैसर्गिक वारसा असं म्हटलेलं आहे. अर्थात निसर्ग निर्मित गोष्टींचा समावेश याच्यामध्ये होतो. मग यामध्ये घनदाट जंगलं असतील, डोंगरदरे असतील, समुद्र किनारे असतील, या सर्वांचा समावेश बाळांनो या नैसर्गिक वारशामध्ये होतो. आता आपल्याला पाहायचंय की हा जो सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा आहे तो वारसा आपण जतन का करायचा.
का बरे त्याची काळजी घ्यायची, का बरे तो सुरक्षित ठेवायचा, हे आपण पाहूयात. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे हा वारसा आमच्या पूर्वजांची आठवण आहे आणि पूर्वजांची आठवण असल्यामुळे तो सुरक्षित ठेवणे, त्याचं संवर्धन करणं हे फार महत्त्वाचं आहे. दुसरं, मानवी पिढ्यांच्या हितासाठी हा वारसा जतन करावा लागतो. मित्रांनो, कोणतीही भूतकालीन घटना किंवा त्या भूतकालीन घटनांच्या द्वारे आपल्याला जे काही ज्ञान होतं ते ज्ञान येणाऱ्या पिढीसमोर एक मार्गदर्शन असतं. जसं बघा, इतिहासामध्ये सगळ्याच घटना चांगल्या घडल्या किंवा सगळ्याच घटना वाईट घडलेल्या नाहीत. मग या ज्ञानाच्या द्वारे ज्या चांगल्या घटना घडल्या त्या पुन्हा घडाव्यात म्हणून आपल्याला आपल्या तरुण पिढीसमोर आदर्श निर्माण करायचा आहे. आणि ज्या घटना घडायला नको होत्या, ज्या घटना वाईट घडल्या, त्या घटना पुन्हा घडू नये म्हणून आम्ही कशा पद्धतीने वागलं पाहिजे हे तरुणांच्या समोर आपल्याला स्पष्ट करायचं आहे. आणि म्हणूनच मी म्हटलं की मानवी पिढ्यांच्या हितासाठी आपल्याला हा जो काही वारसा आहे तो वारसा जतन करायचा आहे. तिसरा आहे नामशेष होणारी वारसा स्थळं वाचविण्यासाठी. आज आमच्या देशाला एवढा मोठा सांस्कृतिक वारसा लाभला, एवढी मोठी परंपरा लाभली, आणि हाच सांस्कृतिक वारसा आपण जर जतन केला नाही, त्याची काळजी जर आपण व्यवस्थित घेतली नाही, तर हा वारसा पूर्वजांच्या या खानाखुणा, त्यांच्या संदर्भातील ज्या काही आठवणी आहेत त्या आठवणी, त्या खानाखुणा पुसल्या जातील आणि मग आम्ही आमच्या लोकांच्या समोर आदर्श निर्माण करू शकणार नाही किंवा आम्ही आमच्या पूर्वजांचा इतिहास त्यांना सांगू शकणार नाही. आणि म्हणूनच मित्रांनो, नामशेष होणारी म्हणजेच नष्ट होण्याच्या मार्गावरती जी काही ठिकाणं आहेत ऐतिहासिक, या ठिकाणांचं संवर्धन करायचं असेल, ती सुरक्षित ठेवायची असतील, तर आपल्याला या सर्व गोष्टींची आवश्यकता आहे. आपल्याला तो वारसा सुरक्षित ठेवावा लागेल. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की जागतिक स्तरावरती ही सर्व वारसा स्थळं जतन करण्याच्या माध्यमातून कोणता प्रयत्न केला जातोय. युनेस्को नावाची एक संस्था आहे आणि युनेस्को नावाची संस्था जगभरातील सर्व राष्ट्रातील जी काही महत्त्वाची वारसा स्थळं आहेत ती वारसा स्थळं जतन करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावत असते. मग काय काम आहे या युनेस्कोचं? अर्थात पहिलं आहे जागतिक स्तरावरील वारसा स्थळं जतन करणे. दुसरं आहे दिशादर्शक तत्वांच्या माध्यमातून जागतिक वारशास पात्र ठरणाऱ्या स्थळांची यादी जाहीर करणे. आणि तिसरं आहे या वारसा स्थळांच्या माध्यमातून एक प्रकारे सांस्कृतिक देवाणघेवाण करणे. सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या माध्यमातून जगभरातील हा जो काही वारसा आहे तो वारसा जतन करणे, हे सर्व काम मित्रांनो युनेस्को नावाची संस्था करत असते. आपल्या सर्वांचं खूप भाग्य आहे, आपल्या सर्वांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की भारतातील अशा अनेक वास्तू आहेत, भारतातील अशा अनेक पारंपरिक परंपरा आहेत, या सर्वांचा समावेश युनेस्कोने या जागतिक वारसा स्थळांमध्ये केलेला आहे. त्याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. आणि म्हणून आता आपण पाहूयात की अशी कोणती वारसा स्थळं आहेत की जी युनेस्कोच्या वारसा स्थळांमध्ये, वारसा यादींमध्ये त्याचा समावेश केला गेला. सर्वात प्रथम आपण पाहूया की मौखिक परंपरा कोणत्या की ज्यांचा समावेश युनेस्कोच्या या यादीमध्ये करण्यात आला. त्यातील पहिला आहे वैदिक पठण परंपरा. दुसरा आहे उत्तर भारतातील रामलीला सादरीकरण. तिसरा आहे राजस्थानमधील कालबेलिया लोकसंगीत आणि लोकनृत्य. आणि चौथा आहे पंजाबमधील ठठेरा जमातीची तांब्याची आणि पितळी भांडी बनवण्याची जी काही कला आहे, या सर्वांचा समावेश या वारसा यादीमध्ये करण्यात आलेला आहे. मित्रांनो, जसं मी मगाशी म्हटलं की आमच्या देशाला फार मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे आणि या सांस्कृतिक वारशाच्या माध्यमातूनच
आम्ही आमचा इतिहास जतन करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याचबरोबर आमच्या येणाऱ्या पिढीसमोर आदर्श निर्माण करतो आहे. आणि म्हणून तर ही वारसा स्थळं जतन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण पाहूयात की भारतातील अशी कोणती ठिकाणं आहेत ज्या ठिकाणांचा, ज्या वास्तूंचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये केला गेला. मित्रांनो, आपण पाहूयात की सर्वात प्रथम आग्र्याचा किल्ला जो आहे त्याचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये केला गेला. आग्र्याचा ताजमहाल जो आपल्या स्थापत्य शैलीसाठी प्रसिद्ध आहे याचाही समावेश वारसा स्थळामध्ये केला गेला. कोणार्कचे सूर्य मंदिर, सांचीचा स्तूप आणि दिल्लीची ओळख असणारा कुतुब मिनार यांचाही समावेश या वारसा यादीमध्ये करण्यात आला. याच्याशिवाय दिल्लीचा लाल किल्ला याचाही समावेश वारसा यादीमध्ये करण्यात आलेला आहे. ठिकाणं अनेक आहेत, त्यातील काही उदाहरणांचा उल्लेख या ठिकाणी केला. आता याच्यानंतर आपण पाहूयात महाराष्ट्रातील अशी कोणती ठिकाणं आहेत की त्यांचा समावेश या वारसा यादीमध्ये करण्यात आला. अर्थातच ज्या ठिकाणांना जगभरातील अनेक पर्यटक भेटी देतात, अनेक पर्यटक त्या ठिकाणी येऊन हा सगळा वारसा पाहून घेतात, अशी काही ठिकाणं आहेत, त्यांचाही विचार आपण करूयात. त्यातील पहिलं आहे अजिंठ्याची लेणी, दुसरा आहे वेरूळची लेणी आणि तिसरा जो घटक आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, त्याचबरोबर घारापुरीची लेणी या सर्वांचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये केला. आणि ही स्थळं महाराष्ट्रात आहेत हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आता आपण पाहूयात मित्रांनो की या वारसा स्थळांच्या माध्यमातून कशा पद्धतीने रोजगार प्राप्त होतो. खूप वेळा असं म्हटलं जातं की अरे इतिहासाचा अभ्यास आम्ही का करायचा, या अभ्यासाद्वारे किंवा या विषयाचा अभ्यास करून आम्हाला रोजगारच मिळत नसेल, आमचं पोटच भरणार नसेल, आमचा उदरनिर्वाह जर होणार नसेल तर आम्ही इतिहासाचा अभ्यास नेमका करायचा कशासाठी. हा जो काही प्रश्न आहे, ही जी काही शंका घेतली जाते आहे, या शंकेचं निरसन करण्यासाठी आपल्याला एक मुद्दा अभ्यासावा लागेल. आणि तो मुद्दा कोणता आहे तर अर्थातच वारसा स्थळे आणि संबंधित व्यावसायिक क्षेत्र नेमकी कोणते आहेत, कशा पद्धतीने आम्हाला त्या ठिकाणी रोजगार प्राप्त होतो ते आपण पाहूयात. मित्रांनो, आपल्या पूर्वजांच्या संदर्भातील ज्या काही खाणाखुणा आहेत, आठवणी आहेत, या आठवणींचं जतन केलं जातं. मग या आठवणींचं, त्या खाणाखुणांचं जतन करण्याची माध्यमं वेगवेगळी आहेत. त्या प्रत्येक माध्यमामध्ये इतिहासाचं ज्ञान असणाऱ्या व्यक्तींना संधी मिळू शकते. आपण एक एक मुद्दा घेऊन त्याचा विचार करूयात. पहिला आहे ते म्हणजे वस्तू संग्रहालय. पूर्वजांच्या संदर्भातील ज्या काही वस्तू आहेत किंवा पूर्वजांनी ज्या वस्तू वापरल्या त्या वस्तूंचा संग्रह ज्या ठिकाणी एकत्रितपणे केला जातो त्याला वस्तू संग्रहालय असं म्हटलं जातं. मग जर वस्तू संग्रहालय असेल, इतिहासाच्या संदर्भातील त्या वस्तू असतील, तर त्या वस्तू जाणून घेण्याची इच्छा अनेकांना असते, सर्वांनाच असते असं म्हटलं तरी हरकत नाही, कारण ती तर आमची आठवण आहे. आणि मग या वस्तू संग्रहालयामध्ये वस्तूंची योग्य पद्धतीने मांडणी करणे असेल, त्याचबरोबर त्या वस्तूंची काळजी घेणे असेल, याच्यासाठी त्या सर्व गोष्टींचं उत्तम ज्ञान असणाऱ्या व्यक्तीची आवश्यकता असते. अर्थात त्या वस्तू संग्रहालयामध्ये आपल्याला संग्रह पालक म्हणून रोजगाराची संधी मिळते. ग्रंथालय, आमच्या पूर्वजांच्या संदर्भातील अनेक हस्तलिखिते, त्यांनी लिहिलेले जे काही ग्रंथ आहेत ते ग्रंथ आज देखील उपलब्ध आहेत. आणि मग हे सर्व ग्रंथ असतील, हे सर्व हस्तलिखित असतील, हस्तलिखिते किंवा ग्रंथ हे जिथे एकत्रित करून ठेवले जातात त्याला ग्रंथालय असं म्हटलेलं आहे. आणि मग या ग्रंथालयामध्ये त्या हस्तलिखितांची, त्या पुस्तकांची, त्या ग्रंथाची काळजी घेण्यासाठी योग्य व्यक्तीची आवश्यकता असते.
योग्य ज्ञान असणाऱ्या व्यक्तीची आवश्यकता आहे आणि तिथे सुद्धा आपल्याला ग्रंथपाल म्हणून रोजगाराची संधी मिळते. पुरातत्व विभाग प्राचीन भारताच्या संदर्भातील ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू जिथे जतन केल्या जातात त्याला पुरातत्व विभाग असं म्हटलेलं आहे आणि त्या विभागामध्ये सुद्धा आपल्याला संधी मिळू शकते. पुढे आहे अभिलेखागार. अभिलेखागार म्हणजे काय, आपण 9वी मध्ये अभ्यासलेलं आहे. ज्या ठिकाणी महत्वाची कागदपत्र, महत्वाचे दस्तऐवज जतन केले जातात त्याला अभिलेखागार असं म्हटलेलं आहे. आपल्या देशाचा अभिलेखागार कुठे आहे तर अर्थात ते नवी दिल्लीमध्ये आहे. आणि मग त्या अभिलेखागारामध्ये देखील त्या दस्तांची, त्या कागदपत्रांची काळजी घेणं, त्याची मांडणी अगदी योग्य पद्धतीने करणं फार महत्त्वाचं असतं आणि तिथेही आपल्याला रोजगार मिळू शकतो. याच्याशिवाय स्थापत्य विशारद म्हणून, इतिहासकार म्हणून रोजगाराची संधी मिळू शकते, रोजगार उपलब्ध होऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मार्गदर्शक म्हणून किंवा गाईड म्हणून आपल्याला रोजगार मिळू शकतो. याच्याबद्दल आपण थोडंसं आणखी बोलूयात. ज्या ज्या ऐतिहासिक ठिकाणांना आपण भेटी देण्यासाठी जातो त्या ऐतिहासिक ठिकाणांची माहिती फार महत्त्वाची असते आणि मग तीच माहिती सांगण्याचं काम तो गाईड करत असतो. आणि म्हणून त्या ठिकाणची माहिती असणारा, त्या ठिकाणाच्या संदर्भातील जो काही इतिहास होता त्याची माहिती असणारा तज्ज्ञ व्यक्ती, ज्ञानी व्यक्ती गरजेचा असतो. आणि म्हणून तर गाईड म्हणून देखील आपल्याला रोजगार उपलब्ध होतो. खरं तर ही यादी एवढ्यावरती संपत नाही. खूप काही अशा गोष्टी आहेत की पर्यटनाच्या संबंधित असणाऱ्या ज्या काही इतर गोष्टी आहेत या सर्वांचा संबंध हा रोजगाराशी जोडला जातो. मग तेही आपण पाहूयात. जसं बघा, आपण जेव्हा एखाद्या पर्यटन स्थळी जातो त्यावेळेस जे काही पर्यटक आहेत त्या पर्यटकांची जाण्या येण्याची सोय करण्याची गोष्ट असेल, त्यांच्या भोजनाची सोय करण्याची गोष्ट असेल, अर्थातच हॉटेलिंगच्या माध्यमातून असेल, याच्याशिवाय त्यांची राहण्याची सोय करायची त्याच्या माध्यमातून असेल, लोकांना रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. शिवाय त्या ठिकाणची माहिती लिखित स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी पुस्तकं लिहिली जातात, त्याद्वारेही आपल्याला रोजगार मिळू शकतो. एकंदरीत काय तर उपयोजित इतिहास आणि रोजगाराच्या संधी देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. आणि त्याच्यामुळे आम्ही जे काही असं म्हणतो की अरे हा विषय रोजगार उपलब्ध करून देत नाही, तर हे असं नाही. उपयोजित की पर्यटनाच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. याच्याशिवाय आमच्या देशाच्या तिजोरीमध्ये पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसा जमा होतो आहे. परदेशी पर्यटक आमच्या देशात येतात, ही सर्व ठिकाणं पाहतात आणि जेव्हा परदेशी पर्यटक येतात ते पर्यटक आपल्याला मोठ्या प्रमाणात गंगाजळी देऊन जातात. आणि म्हणून म्हटलं की उपयोजित इतिहास हा घटक रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा एक महत्त्वाचा घटक आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. अशा पद्धतीने मित्रांनो, आपण या 2 व्हिडिओमध्ये उपयोजित इतिहास म्हणजे काय, उपयोजित इतिहासाशी संबंधित असणाऱ्या ज्ञानशाखा नेमक्या कोणत्या आहेत, आमचा सांस्कृतिक वारसा कोणता आहे, तो सांस्कृतिक वारसा आम्ही का बरे जतन करून ठेवायचा, आणि त्याचबरोबर उपयोजित इतिहासाद्वारे आपल्याला रोजगाराच्या संधी कशा पद्धतीने प्राप्त होतात, हा सर्व घटक अभ्यासलेला आहे. मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा घटक व्यवस्थितपणे समजला असेल. अगदी सोप्यात सोप्या शब्दांमध्ये, सोप्यात सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हा सर्वांना तुमची जी काही परीक्षा येणार आहे त्या परीक्षेसाठी शुभेच्छा आहेत. आपण खूप व्यवस्थित अभ्यास कराल, चांगली परीक्षा द्याल अशी इच्छा व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी आपला निरोप घेतो. धन्यवाद.